राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी गौतम भाऊ सोनवणे आपल्या समोर विचारले. महात्मा भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवाला सर्वप्रथम अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी शहीद झालेल्या शहीदांना आज 27 वर्षानंतर सुद्धा अभिवादन करताना सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण साजरे ठिकाणी येतात. या रमाबाई कॉलनीमध्ये या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना होते. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर येतो आणि क्रांतिकारी तरुण शहीद होतात. बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद होतात. त्यांचं रक्त सांगलं जातं. ते रक्त बाबासाहेबांच्या विचारासाठी बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी सांगलं जातं. हे तुम्हाला आम्हाला जाणीव असल्यामुळं ही जाणीव रिपब्लिकन पक्षाला असल्यामुळं शहीदांच्या रक्ताची जाणीव हे शहीदांचं महत्त्व बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी आपली जीवन कुर्बान केलं आणि या कुर्बानी करणाऱ्या तरुणांसाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी कोणी येवो न येवो, कोणी मानवादर न मानव किंवा आमच्या चिंतापण नाही सांगतं माणसं गाणी ऐकायला येवो, नाहीतर घरी निघून जावं पावसापाण्याची. किती प्रचंड पाऊस असेल परंतु रिपब्लिकन पक्ष ठामपणे या शहीदांना अभिवादन करण्यासाठी कायम 27 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. आठवडे साहेबांना नावं ठेवा, काय निंदा वंदा अनेक जणांचं भाषण करत नाही. म्हणजे बाबासाहेबांचा विचार घेऊन जाण्याचं काम आठवडे साहेब या देशामध्ये करत आहेत. मी अनेकांना अनेक वेळा सांगतोय, बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवत असताना निवडणुकीच्या दृष्टीने विचार करावा लागतात. आमची त्या वैकल्पिकीच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय युती आम्ही भाजपबरोबर केली आहे. याचा अर्थ मी गौतम सोनवणे माझ्या लोकांनी गौतमचं कल्याण केलं आहे. मी जयसिंगचं काय रामराम बोलत नाही, आपलं काय रामराम बोलत नाही. परंतु राजकारणामध्ये सगळे पक्ष राष्ट्रीय विचार करतात, अनेकांची विचार करतात. अनेक स्वतः निधी म्हणणाऱ्या नेत्यांनी सुद्धा तरी भाजपबरोबर विचार केली आहे. या युतीच्या राजकारणामध्ये राहून सुद्धा आठवले साहेबांवर देशाच्या पंतप्रधानांनी इतका विश्वास दाखवला की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दलितांचा एकमेव विश्वासार्ह नेता आहे, ज्याच्यावर विश्वास घेऊ शकतो असा रामदास आठवलेचा एकही खासदार नसताना अनेक खासदार आहेत, 17 खासदार आहेत, 12 खासदार आहेत, 7 खासदार आहेत, 5 खासदार आहेत. अनेक नेत्यांचं म्हणजे अनेकांचे खासदार असताना सुद्धा आठवले साहेबांवर या देशाच्या पंतप्रधानांनी विश्वास टाकला. या देशाच्या पंतप्रधानांनी अनेक काही अपप्रचार केले. हे घटना बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. पण देशाचं संविधान डोक्यावर घेऊन ते शपथ घेतात. त्या पंतप्रधानांनी आठवले साहेबांना पुण्याच्या विचाराला नेतृत्व केलं. तेच आठवले साहेब देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष मोठा करत आहे. त्यापर्यंत आपल्याला माहिती आहे, आपण सगळे शहीदांचे पक्षी घडवलेले कार्यकर्ते आहोत. शहीदांचं अभिवादन करत असताना आपण त्यावेळेला आपण स्मरण केलं पाहिजे, बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्राच्या 2-3 राज्यापुरता मर्यादित होता. 2-3 राज्यापुरतं मर्यादित असल्यावर बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या 33-35 राज्यामध्ये आठवड्यात घेऊन जातात. नागालँडमध्ये 2 आमदार म्हणून आमदार पक्षाला मान्यता मिळते. मणिपूरमध्ये 2 लाख मतं घेतात, पक्षाला मान्यता मिळतात. पुढे जर आसाम आणि 2-4 राज्यामध्ये जर विधानसभेमध्ये निवडणुका झाल्या तर पक्ष आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. हे आठवलेच आहे. त्या शहीदांना अभिवादन करून बाबासाहेबांचा विचार घेऊन बाबासाहेबांचा विचाराचा रिपब्लिकन पक्ष, ज्या बाबासाहेबांना या देशाला संविधान मिळेल, त्या संविधानावर हा देश चालतो, त्या संविधान पक्षाचा हा पक्ष रिपब्लिकन पक्ष या बाबासाहेबांचा विचार आठवलेचा मोठा पक्ष काय
संग्रहामध्ये हाताळत आपले काय हे करतात आता इतर कविता करतात एक कविता म्हणजे 200-300 शब्दांचा एक कविता सुद्धा असायची एक 4 ओळीची कविता आठवडे साहेब ज्यावेळेला संसदेमध्ये उभे राहतात त्यावेळेला आठवडे साहेब म्हणून उभे राहत नाहीत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून ते त्या ठिकाणी भाषण करतात अख्ख्या संसदेमध्ये गेली 15 वर्ष अनेक वर्ष आठवडे साहेब रिपब्लिकन पक्ष म्हणून भाषण करतात रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा एकही खासदार नाही अनेक पक्षांना 2-2 मिनिटं मिळतात आपल्या पक्षाला 2 मिनिटं मिळतात आणि तेही रिपब्लिकन पक्ष म्हणून मिळतात त्या रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष आहे बाबासाहेबांच्या अनुयायी हा मस्जिद म्हणून ज्यावेळेला भाषण करतो त्यावेळेला बाबासाहेबांचा 2-4 सांगण्याचं काम ते आपल्या 4 वेळी करतात त्यांना 2 मिनिटं मिळतात यामुळे या सगळ्या विषयाला थोडक्यात काही त्यांना अभिवादन सांगत असताना की आम्ही सगळ्या बाबासाहेबांचे अनुयायी रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेबांचा विचार घेऊन भले आपण ते 56 गटामध्ये असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर एकच रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब घेऊन देशभर काम करीत आहेत त्यांच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी या रमाबाई कॉलेजमध्ये जे शहीद झाले त्या शहीदांना जास्त त्यांना बोलतात एक महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रतिक्रिया त्या नात्याने भावना आदरांजली अर्पण करतो आणि माझी दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र